वन विभागाच्या धडक कारवाईमध्ये जुन्नर तालुक्यातील जाधववाडी बोरी बुद्रुक या ठिकाणाहून तब्बल 200 किलो चंदन साठा जप्त। दिनांक 6 मे 2025 रोजी जाधववाडी या ठिकाणाहून चंदन लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वन परिक्षेत्र अधिकारी श्री लहू ठोकळ यांना मिळाली होती। वन परिक्षेत्र ओतूर स्टाफने या ठिकाणी धाड टाकली असता चंदन लाकडाची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळून आल्याने लहू सोमनाथ धुळे राहणार जाधववाडी पोस्ट बोरी बुद्रुक याच्या विरोधात भारतीय वन अधिनियम तसेच महाराष्ट्र वन नियमावलीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वन विभागाच्या पथकाने दिनांक 6 मे रोजी सदर ठिकाणी नियोजित सापळा रचला असता रात्री 8 वाजच्या सुमारास संशयित इसम लहू सोमनाथ धुळे हा त्याच्या घरातून पांढऱ्या रंगाच्या क्रेटा चारचाकी गाडीने बाहेर पडला। त्याला त्याच्या घरासमोरच अडवून गाडीची तपासणी केली असता लहू धुळे हा अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून गाडीची चावी घेऊन फरार झाला होता। सदर ठिकाणी झालेल्या झटापटीमध्ये वन अधिकाऱ्यांनी त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला। या ठिकाणी वन विभागाने पंचसमक्ष गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये चंदन लाकडाच्या तुकड्यांनी भरलेल्या 8 गोण्या, एकूण वजन 201 किलोग्रॅम तसेच एक इलेक्ट्रिक वजन काटा, एक गलोल व ॲपल कंपनीचा फोन आणि अवैध वाहतुकीसाठी वापरलेली क्रेटा चारचाकी गाडी असा एकूण तब्बल 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। फरार आरोपीच्या शोधासाठी वन विभागाची तब्बल 4 पथके तैनात केलेली असून या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती वन विभागाने दिलेली आहे। ही कारवाई ओतूर वन परिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ तसेच वन परिक्षेत्र ओतूर मधील सर्व वनपाल, वनरक्षक, इतर कर्मचारी, पोलीस स्टेशन आळेफाटा येथील पोलीस कर्मचारी यांच्या समेत पार पडलेली असून पुढील तपास श्री लहू विठ्ठल ठोकळ वन परिक्षेत्र अधिकारी ओतूर हे करत आहेत। दरम्यान ही चोरी गेली अनेक वर्षांपासून सुरू असून यामध्ये अन्य काही स्थानिकांचा देखील हात असल्याची शक्यता गृहीत धरून वन विभाग पुढील तपास करत आहे। जुन्नर टाइम्स, जाधववाडी, बोरी तालुका, जुन्नर।